श्री गणेशाय नमः। ओम गं गणपतये नमः। जय माता दी। बोलो श्री अंबे माते की जय, दुर्गा माते की जय, भवानी माते की जय। जय हो जयकारा मा शेरावाली दा, बोल साचे दरबार की जय। दुर्गे दुर्घट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी त्रिभुवन भुवनी, पाहता तुझैसी नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडले प्रवाही। ते तू भक्ता लागी पावसी लवलाही। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा, क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा। अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय माता दी, जय मा शेरावाली। जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय अंबे माता दुर्गा माता की जय। श्री दुर्गा कवच। श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाला करुणी नमन। ओम श्री दुर्गा मातेस करतो वंदन। श्री दुर्गा कवच पवित्र संरक्षक महान, सर्व प्राणीमात्रांचे करी रक्षण। या लोकात गुप्त राहून सर्व प्रकारे करीतसे कल्याण। असे हे देवी कवच केले कथन, मार्कंडेय मुनीशी ब्रह्माने। देवीच्या एकंदर 9 मूर्त्या म्हणती नामांनी त्या नवदुर्गा। पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटे, चौथी कुष्मांडेती, 5वी स्कंदमाता, 6वी कात्यायिनी, 7वी कालरात्री, 8वी महागौरी, 9वी सिद्धिदात्री नवदुर्गा प्रकीर्ती। 9 नावांच्या 9 मूर्ती, महात्म्य ब्रह्मावर्णिती। जो असेल अग्नीत जळत, रणांगणी शत्रूच्या तडाख्यात। संकटी भयाने थरथरत, तयाने जावे दुर्गा मातेस शरण। तयाचे न होई अशुभ कधी, न येई आपत्ती युद्धसमयी। शोक दुःख करण्याची वेळही येणार नाही तयावरी। भक्तिभावे करावा मातेचा गौरव, निश्चित होईल उत्कर्ष सदैव। देवीचे जो करी स्मरण, रक्षण होईल निस्संदेह। चामुंडा प्रेतावर, 12 म्हैशीवर, इंद्रशक्तीवर, हत्तीवर, वैष्णवी गरुडावर होत असती आरूढ। विराजमान बैलावर माहेश्वरी, कौमारी मोरावरी, लक्ष्मी कमलासनावर, हाती घेऊन कमळ। देवी श्वेतरूपी आरूढली बैलावर, ब्राह्मी बसलेली हंसावर। दिसती अति सुशोभित विविध आभूषणांनी। सर्व योगशक्ती समन्वित, अनेक अलंकारांनी युक्त, नाना रत्नांनी शोभिवंत त्या सर्व माता। देवता आरूढ झाल्या स्थावर, क्रोध भरलेला मुखावर। शंख चक्र गदा मुसळ नांगर, आयुधे तयांच्या हाती। खेटक तोमर परशु, फास आणि त्रिशूळ, धनुष्य बाण उत्तम, शस्त्रे केली धारण। दैत्यांच्या देहनाशासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी, देवदेवतांच्या कल्याणासाठी धारण केली शस्त्रे ती। महारौद्रे, महाघोर, महापराक्रमी, महाउत्साहित, महाशक्तिशाली, महाभयविनाशिनी देवी तुला माझा नमस्कार। शत्रुपक्षातील भय वाढवणारी, पूर्व दिशेस ऐंद्री शक्ती। अग्निदेवता आग्नेय दिशेस, देवी माझे रक्षण करी। वायुदेवता दक्षिणेस, नैऋत्यास खड्गधारिणी, पश्चिमेस वारुणी, वायव्येस मृगवाहिनी, देवी माझे रक्षण करी। उत्तरेत कौमारी, ईशान्येस शूलधारिणी, वरच्या दिशेस ब्रह्माणी, भूमीवरून वैष्णवी, देवी माझे रक्षण करी। चामुंडा माते दिशापासून दाही, जया देवते आगीपासून रक्षी। विजया देवी पाठीमागून राही, देवी माझे रक्षण करी। उजवीकडून अजिता, दक्षिणेतून अपराजिता, विराजमान हो शिरावरी उमा माता, देवी माझे रक्षण करी। मालाधारिणी, कपाळ रक्षी, भुवयांचे यशस्विनी, त्रिनेत्रा देवी, भ्रवोमध्ये राही, नासिका रक्षी यमघंटा। शंकिनी डोळ्यांचे रक्षण करी, गालरक्षी कालिका देवी, कानांच्या आत रक्षी ती शांकरी, कर्णी द्वारवासिनी। नासिकेचे सुगंधा, वरच्या ओठाचे चर्चिका, खालच्या ओठाचे अमृतकला, सरस्वती जिभेचे रक्षण करी।
कौमारी देवी दातांचे, चंडिका माते कंठाचे, चित्रघंटा गळ्याच्या अंतर्भागाचे, महामाया टाळूचे रक्षण करी, हनुस्थानाचे कामाक्षी वाचेची सर्व मंगला, भद्रकाली मानरक्षी धनुर्धरी पाठीचे रक्षण करी, कंठाच्या बाहेरचे नीलग्रीव, कंठनलिकेचे नलकुबरी, खांद्याचे खड्गधारिणी वज्रधारिणी बाहूंचे रक्षण करी, दंडिनी हात संरक्षी, बोटांशी अंबिका रक्षी, नखांचे शूलेश्वरी, कुशीचे कुलेश्वरी रक्षण करी, स्तने रक्षी महादेवी, मनः शोक विनाशिनी, हृदय संरक्षी ललिता देवी, उदराचे शूलधारिणी रक्षण करी, नाभिस्थान कामिनी रक्षी, गुह्यभाग गुह्येश्वरी, पूतना कामिका लिंग संरक्षी, महिषवाहिन उदद्वार रक्षण करी, कमरभाग संरक्षी भगवती, दोन्ही गुडघे विंध्यवासिनी, जांघारक्षी महाबलादेवी, सर्व कामप्रदायिनी रक्षण करी, घोटे सांभाळी नारसिंही, पायांचे भाग तेजसी रक्षी, पायांच्या बोटांचे श्रीदेवी, तळव्यांचे स्थलपासिनी रक्षण करी, नखांची दष्ट्र कराली, केसांची ऊर्ध्वकेशिनी, केसमुळे संरक्षी कौबेरी, त्वचेचे वागीश्वरी रक्षण करी, रक्तचरबी मज्जा मांस हाडे संरक्षण करी याचे पार्वती माते, आतडी रक्षी काळरात्री देवते, पित्ताचे मुकुटेश्वरी रक्षण करी, पद्मकोश रक्षी पद्मावती, कफ संरक्षी चूडामणी ती, नखांच्या तेजाची ज्वालामुखी, अभेद्या सर्व सांधून रक्षण करी, ब्रह्माणी शुक्रतेज रक्षील, छत्रेश्वरी सावली धरील, अहंकार मनः बुद्धीचे धर्मचारिणी रक्षण करी, प्राणव्यान उदान आणि सर्व अवयव रक्षी वज्रहस्ता, प्राणांचे रक्षण करी भगवती माता, कल्याण शोभना रक्षण करी, रस रूप गंध शब्द स्पर्शदी समुचात असणारी योगिनी, सत्वगुण रजोगुण तमोगुणाची नारायणी तू रक्षण करी, आयुष्याचे रक्षण करी वाराही, धर्माचे रक्षण करी वैष्णवी, यशकीर्ती धनविद्येचे चक्रिणी रक्षण करी, शिमंत्राणी गोत्राचे, चंडिका देवी पशूंचे, महालक्ष्मी पुत्राचे, भैरवी पत्नीचे रक्षण करी, मार्गी शुभ क्षेम करी तू देवी, राजदरबारी संरक्षी, चहू बाजूस वास करणारी विजया तू, महामाये रक्षण करी, स्थान नसे कवचात सांगितले, रक्षण रहित असे जे, तू पापनाशिनी जयंती देवते, विजयशालिनी रक्षण करी. फलश्रुती, जो आपले शुभ चिंतित आहे तयाने कवच नित्य वाचावे हे, कोणी टाकू शकणार नाही पाऊल पुढे या कवचाशिवाय. जे जे या कवचाचे करीती पठण प्राप्त होतसे सुख विजय विपुल धन, ज्या ज्या विषयांचे करीती चिंतन लाभे पृथ्वीवर ऐश्वर्य संपूर्ण. कवच पठणाने सुरक्षित असावे, जगात निर्भय व्हावे, युद्धात अपराजित राहावे, त्रैलोक्यात पूजनीय. देवीचे हे मंगल कवच देवदेवतांना असे दुर्लभ. सकाळ मध्यान्ह सायंकाळ पठण करावे श्रद्धेने. देवी तया प्रसन्न ठेविल, तिन्ही लोकी अपराजित राहील. 100 वर्षे आयुष्य लाभेल, अपमृत्यू टळेल. कोडासारख्या त्या व्याधी भयानक नष्ट होतील संपूर्ण. अंगात भिनणारी ती विषय भयंकर निश्चित जातील निघून. जारण मरण संमोहन मंत्रतंत्र प्रयोग दारुण. भूचर खेचर जलचर आणि उपदेशिका. रोग सहज झालेले वंशपरंपरेपासून असलेले हडळ डाकिनी शाकिनी अंतरिक्षातील घोर पिशाचिनी त्या. ग्रह भूत पिशाच यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड आणि भैरव. हृदयी हे कवच धारकाच्या दर्शनाने नुसत्या अनिष्टकारक देवता त्या पळून जातात. हे कवच धारकास ऐश्वर्य लाभते, यशकीर्ती तेज वाढते. दुर्गा कवच करावे पठण आणि सप्तशती वाचन. जे हे मनोभावे वाचती तयांना होईल यशकीर्ती प्राप्ती. तयांचे वंश पुत्र पौत्र जगती आनंदात राहती. तयासी परमपद प्राप्त होते. देवदेवतांनाही दुर्लभ असते. भगवान शिवाबरोबर आनंद मिळवित असे महामायेच्या कृपाप्रसादे. श्री दुर्गा कवच संपूर्ण झाले. वाराह पुराणे हरिहर ब्रह्मविरचितम देव्याः कवचम. हे कवच पठण करणारा पुत्रपौत्रादी संततीसह या पृथ्वीवर सुखान नांदतो, आनंदात राहतो. श्री अर्गला स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री दुर्गादेवी नमः. श्री अर्गला स्तोत्राचे निर्माण जगदंबा करण्यास प्रसन्न ऋषी विष्णूने केले असून देवता श्री महालक्ष्मी. ओम श्री चंडिकेला करुण नमन. मार्कंडेय मुनींनी केले कथन.
श्रद्धा भक्तीने करावे स्तोत्र पठण, म्हणे अलंकार भारती. ओम जयंती मंगला दुर्गा काली, क्षमा शिवा कपालिनी भद्रकाली, धात्री स्वाहा स्वधा स्वरूपी देवी, तुम्हा देवतांना विनम्र वंदन. देवी चामुंडे तुझा जय असो, दुःख दूर करणारी तुझा जय असो, सर्व व्यापिके देवी तुझा जय असो. काल रात्री तुला नमन माझे, मधुकैटभा नष्ट केले, ब्रह्मास वरदान दिले, नमितो तुला मंगले, रूप देई जय देई. महिषासूर वधिले, भक्तांना सुखी केले, नमन माझे विफले, रूप देई यश देई. रक्तबीजा मारिले, चंडमुंड दैत्य शासिले, नमन माझे कमले, रूप देई कीर्ती देई. शुंभ निशुंभ निर्दाळिले, धृम्राक्षास मर्दिले, रूप देई जय देई यश देई शत्रुनाशिनी. देवकार्यात वंदनीय, प्रदान करी सौभाग्य, रूप देई जय देई शत्रुनाश करी भगवते. तुझे अचिंत्य रूप सच्चरित्र, शत्रुविनाशिनी लौकिक सर्वत्र, रूप देई जय देई यश देई वरदायिनी. निरंतर भक्तीने नम्र जनांची संकटे सारी निवारण करी, रूप देई यश देई कीर्ती देई चंडिका माते. सर्व दुःख विनाशिनी सुरेश्वरी, भक्तिपूर्वक तुझे स्तोत्र गाई, रूप देई जय देई शत्रूंचा नाश करी चामुंडे आई. दुर्गे तुझ पूजितो निष्ठेने, सदोदित स्मरतो श्रद्धेने, रूप देई जय देई शोभने, यश देई पद्मनयने. परमेश्वरी सौभाग्य देई, निरोगी पूर्ण सुखी ठेवी, रूप देई जय देई संतोषुनी जगन्माते. दुष्टांचा नाश करी नारायणी, उत्कट बल देई सर्व शक्ती स्वरूपिणी, रूप देई जय देई यश देई शत्रुनाशिनी. कल्याण करी सौभाग्य शुभ कल्याणी, अपार ऐश्वर्य विपुल वैभव देई, रूप देई जय देई शत्रुसंहारी आदिजननी. अंबिके देवता आणि असुरांनी तुझे चरण वंदिले, भक्त वरदायिनी, रूप देई जय देई शत्रुनाशिनी. दुर्गे भुवनेश्वरी विश्वेश्वरी, भक्तांना विद्यावंत करी, यशवंत लक्ष्मीवंत करी, रूप देई जय देई आदिमाये. प्रचंड दैत्यांना दंडिले, तुझ्या चरणी लोटांगण घातले, रूप देई जय देई यश देई भवानी. चार भुजा तुझे दुर्ग महेश्वरी, ब्रह्माने तुझी स्तुती केली परमेश्वरी, रूप देई जय देई यश देई भक्तवत्सले. श्रीकृष्णाने तुझे स्तवन केले भक्तिपूर्वक अंबिके, रूप देई जय देई यश देई जगदंबे. पार्वतीपती शिवशंकर करी तुझा जय जयकार, रूप देई जय देई यश देई जगज्जननी. इंद्र इंद्राणी सद्भावे प्रार्थिती, भक्त तुझी आरती गाती, रूप देई जय देई यश देई भक्त पालकी. बलशाली भुजारूपी दंडानी दैत्य गर्वहरण केले शत्रुनाशिनी, रूप देई जय देई यश देई सर्व दैत्य पातिणी. पुत्र देई धन देई मानसन्मान कीर्ती देई, रूप देई जय देई यश देई शत्रुनाशिनी. मनोरम पत्नी देई संसारात सुख देई, रूप देई जय देई परम आनंद देई वरदायिनी. जे करती हे स्तोत्र वाचन आणि सप्तशती पठण, रूप लाभेल जय होईल यश सुख संपत्ती निश्चित. श्री अर्गला स्तोत्र समाप्त झाले. श्री किलक स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाला करुणी नमन. शिव ऋषींनी केले जप आराधन, जगदंबा करण्यास प्रसन्न, देवता महासरस्वती. श्री चंडिका देवी नमः. मार्कंडेय मुनीचे मंगल चिंतन, उपदेशण्यास शिष्यजन, आरंभिले किलक कथन, विशुद्ध ज्ञानस्वरूप, वेदस्वरूप दिव्य नेत्र, अर्धचंद्र मस्तकी शोभत, नमन कल्याणरूपी शिवास, किलक मंत्राची माहिती. शिव जे स्वये कथिती, ती असे ज्ञानमयी सिद्धीस प्राप्त करी. श्री सप्तशती स्तोत्र. सर्व सुखे देत, अलभ्य वस्तू लाभात, देवी सिद्ध होत. संसारात मंत्र नाही, तंत्र नाही, औषध नाही, जप साधनेने सिद्ध होई. सर्व उच्चाटनादिक. भगवान शिवशंकरांनी आमंत्रित केले ऋषीमुनी, सांगितले आवर्जुनी सप्तशती कल्याणप्रद. सप्तशती स्तोत्र पठण प्राप्त होई पवित्र पुण्य, वागावे हे सत्य जाणून प्रपंचात सर्वांनी. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी, देवी स आपले सर्वस्व अर्पी, प्रसादरूपी जीवनात स्वीकारी, देवी परमसंतुष्ट होई. जे सप्तशती करती पठण, लाभे तया सुख समाधान, तेच सिद्ध देवीचे गण, तेच गंधर्व जाण. कुठेही केले भ्रमण, तया भीती नसणार, अकाली मृत्यू टळणार, मृत्यू येता परमपद. स्त्रिया त्या सौभाग्यशाली, सौंदर्यवान, भाग्यशाली, धनवान, वैभवशाली. प्रसाद हा जगदंबेचा. स्तोत्र पठण केल्याने मंद स्वरात
धनसंपत्ती ऐश्वर्य होई प्राप्त आणि पठण केल्याने उच्च स्वरात सर्व काही लाभेल. सौभाग्य, आरोग्य, सर्व संपत्ती, वैभव, शत्रुनाश, परममुक्ती, सर्व सुखे प्राप्त होती. शुभ कल्याण व्हावे म्हणून इच्छिले भगवतीची स्तुती करू लागले. करीत आहे, करत राहणार पुढे. बल, शक्ती, सुख, संपत्ती मिळे देवीमुळे. या प्रकारे श्री किलक स्तोत्र संपूर्ण झाले. जयकारा मा शेरावालिदा, पोलिसाचे दरबार की जय. जय माता दी, जय मा दुर्गा भवानी. जय हो. हर हर महादेव.